नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे। आज आपण अगदी महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत आणि तो म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम। म्हणजे काय? व्यायाम म्हणजे फक्त चालणे, धावणे, सायकलिंग करणे याला आपण कार्डिओ व्यायाम म्हणतो। पण तेवढं करून तुमचं शरीर स्वास्थ्य मेंटेन होत नाही। त्यासाठी मसल्सचे किंवा स्नायूंना स्ट्रेंथ देणारे स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करणे देखील आवश्यक आहे। आणि ते व्यायाम कसे करायचे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रुती व्यवहारे। नमस्कार। नमस्ते। डॉक्टर श्रुती व्यवहारे या अश्विनी काळे पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी सेंटर संभाजीनगर येथे कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि त्या आज आपल्याला शरीराच्या वरच्या भागाचे स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम कसे करायचे त्याबद्दल माहिती देणार आहेत। वेलकम मॅम। साधारणपणे आपण स्ट्रेचिंग फक्त शरीर मोकळे करण्यासाठीच करतो, पण प्रत्यक्षात खांदेदुखी, मानदुखी, पाठदुखी यासाठी देखील फायदा होऊ शकतो। चला तर मग आपण नेक स्ट्रेंथनिंगसाठी एक्सरसाइज बघूयात। एक्सरसाइज करताना घ्यायची काळजी म्हणजे मान नेहमी सरळ पोझिशनमध्येच ठेवायची। चुकीचं केल्यास इजा देखील होऊ शकते। फर्स्ट मानेच्या स्नायूंचे व्यायाम। सुरुवातीला आपण आपला एक हात समोर ठेवून डोक्याने समोर हाताला प्रेशर देऊन 5 पर्यंत काउंट करून घ्यायचं। 1 2 3 4 5। सुरुवातीला तुम्ही 5 चे 3 करू शकता। नेक्स्ट वीकपासून तुम्ही 5 चे 7 किंवा 5 चे 10 रिपिटेशन्स देखील वाढवू शकता। हे सेम चारी साईडने आपण एक हात हे करून मानेचे प्रेशर देऊन सेम काउंट करणार आहोत। 1 2 3 4 5। 1 2 3 4 5। जर तुम्हाला हाताने प्रेशर नसेल पडत तर तुम्ही ओढणीचा देखील वापर करू शकता। सेकंड एक्सरसाइज चिन-टक्स। चिन-टक्स म्हणजे मानेचे आखडलेले स्नायू जे असतात ते मोकळे करण्यासाठी आपण चिन-टक्सचा फायदा करू शकतो। 1 2 3 4 5। या एक्सरसाइजमध्ये चिन-टक्स करताना आपल्या स्नायूंवरती ताण पडेल इतके एवढे चिन-टक्स आपण करायचे आहेत। नॉर्मली तुम्ही 5 ते 10 करू शकता आणि पुढील आठवड्यापासून तुम्ही 5 चे 5 रिपिटेशन्स वाढवू शकता। हा व्यायाम करताना नेहमी लक्षात ठेवा तुमचा पाठीचा कणा हा सरळ राहायला पाहिजे, तसंच मानेचा कणा देखील सरळ राहायला पाहिजे। नेहमी मानेचे व्यायाम करताना आपल्या श्वसनावर लक्ष दिले पाहिजे। सुरुवात करण्याआधी आपण नॉर्मल नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे। सुरुवात करूयात आपण व्यायामांना। 1 2 3 4 5। या व्यायामामध्ये तुम्ही तुमची मान छातीच्या लेवलला घेऊन 5 पर्यंत काउंट करायचे आहे। सेम दुसऱ्या साईडने 1 2 3 4 5। 1 2 3 4 5। या व्यायामामध्ये घ्यायची काळजी म्हणजे तुम्हाला जर खूपच जास्त स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल तर तुम्ही जास्त वेळ न धरून ठेवता 3 सेकंद होल्ड करू शकता। आता या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर पेन तसेच फ्रोझन शोल्डरसाठी कुठले एक्सरसाइज महत्त्वाचे आहेत ते बघणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य चेअर असेल तर तुम्ही चेअरचा वापर करू शकता किंवा नॉर्मल उभे राहून देखील हे करू शकता। फर्स्ट एक्सरसाइज पेंडुलर एक्सरसाइज। 1 2 3 4 5। सेम एक्सरसाइज तुम्ही ही साईडने देखील करू शकता। 1 2 3 4 5। सुरुवातीला तुम्ही 5 चे 3 करू शकता व एका वीक नंतर तुम्ही 5 चे 5 किंवा 5 चे 7 रिपिटेशन्स देखील करू शकता। ही एक्सरसाइज करायच्या आधी कुठली काळजी घेतली पाहिजे ते म्हणजे शोल्डरला स्वेलिंग असेल किंवा रोटेटर कफ इंजुरी किंवा कुठलीही इजा झाली असेल तर तुम्ही हळूवारपणे एक्सरसाइज करा व सुरुवातीला रिपिटेशन्स कमीच ठेवा। भाग दुसऱ्यामध्ये आपण भिंतीच्या सहाय्याने खांद्याच्या स्नायूंची ताकद कशी वाढवायची किंवा फ्रोझन शोल्डरसाठी कुठल्या एक्सरसाइज आहेत ते बघणार आहोत। घरात भिंतीच्या सहाय्याने एका कडेला थांबून आपण एक हात चेहऱ्याच्या लेवलला घेऊन वरती सरकवायचा आहे। 1 2 3 4 5। सेम आपण हा व्यायाम 3 वेळा किंवा 5 वेळा करू शकतो। 1 2 3 4 5। यामुळे तुमच्या शोल्डरच्या स्नायूची ताकद वाढते व तसेच स्नायू मोकळे देखील होतात। सेकंड एक्सरसाइज सरळ थांबून हात शोल्डर लेवलला आणि चेस्ट लेवलला घेऊन भिंतींवरती क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोल फिरवायचा आहे। 1
2 3 4 5. हा व्यायाम करताना पूर्ण हाताच्या स्नायूंना ताण बसेल असा राऊंड करायचा आहे. 1 2 3 4 5. हा व्यायाम तुम्ही 10 ते 15 मिनिट देखील रोज करू शकता. या भागामध्ये आपण वरच्या भागाचे म्हणजेच अप्पर बॉडीचे व्यायाम शिकलो आहोत. पुढच्या भागामध्ये आपण लोअर बॉडी म्हणजेच खालच्या भागाचे व्यायाम शिकणार आहोत. धन्यवाद.